देख हाय कर. हाय. आम्ही पोहोचलोय आता खजुरा लास्ट स्टेशन. आता इथून आम्ही बस करणार आणि बागेश्वर धामला जाणार. ही बॅग आहे हातात. त्यात मास्क खाली केला असतो मी. आणि आता खूप खूप परेशान झालो आहे आणि खूप दमलेलो आहे. तर तुम्हाला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. गुड इव्हिनिंग सर्वांना. आता आम्ही आलो आहे बागेश्वर धाममध्ये आणि पार्ट 2 आहे. पार्ट 1 बघितलेला नसेल तर पार्ट 1 बघून घ्या, कारण की आता हा पार्ट 2 आहे. व्हिडिओ जास्त मोठी होत होती त्यामुळे 2 पार्ट केलेत. इथे जास्त गर्दी नाही आहे आता ह्यावेळेस. मागच्या वेळेस खूप गर्दी होती, चालायला सुद्धा जागा नव्हती आम्हाला. या आजूबाजूला काही प्रसाद वगैरे, काही लेडीजचं शॉपिंग करायचं, हे घ्यायचं दुकानं जास्त आहेत. इकडे पाठीमागे पंडाल आहे. इथे एक कमान होती पण यावेळेस कमान नाहीये. मागच्या वेळेस कमान होती इथे. मावशी मामा हे इकडे हिंडत आहे, फिरत आहे. इकडे दुकान, इथून तिथून दुकान आहेत. काही प्रसाद घ्यायसाठी. इथे 4 व्हीलर उभा आहेत. हरे का सहारा बाबा श्याम हमारा. समोर आहे बघा बागेश्वर बालाजीचं मंदिर. आता यांना काहीतरी घ्यायचे. काय घेऊन राहिला काय माहिती. लेडीज शॉपिंग, काय बांगड्या वगैरह, काही चेन वगैरह. कलर जाता क्या इसका? नहीं भैया 60 के मैंने पहने वो दे दिए। कितने का है? अच्छी रो मोठी मस्त आहे. नहीं जायचं रे. नाही जागे एकदम सोना. गॅरंटी काही हे ना बदलेले कलर नाही तो आपण देतो मग. हे घेत आहे ते चैन वगैरे. मी चाललोय पुढे. ते बघा समोर आहे मंदिर बागेश्वर बालाजीचं. नाही हा मंदिर नाही आहे. इथे नाही का गुरुजी थांबतात वरच्या फ्लोअरमध्ये, वरच्या ताळामध्ये. खाली मंदिर आहे, त्याच्यावरती गुरुजी त्यांचे राहण्याची व्यवस्था आहे. आणि इकडे साईडला मंदिर आहे. मंदिर तसं खूप छान आहे, पण ह्यावेळेस नाही का खूप जास्त डेव्हलपमेंट झालेलं आहे. ते रोड वगैरे आणि स्पेस पण मिळालेली आहे. पहिले वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा फक्त थोडीशी स्पेस होती चालायला. गर्दी पण खूप होती. बदाम शेक वगैरे इथं पहिले पिलं. हे बघा हे का ते फिरून रील बनवायची. हा खाली आहे मंदिर आणि वरती आहे गुरुजी यांचे थांबण्याचे ठिकाण. तर इकडे आहे पंडाल वगैरे, जागा आहे थोडीशी. कॉपीराईट मिळून जाईल मला, नंतर व्हिडिओ काढून दाखवतो तुम्हाला. हे इथं खाली आहे मंदिर आणि खाली गदा, खूप मोठी गदा आहे आतमध्ये. वाटलंच तर व्हिडिओ काढू देणार नाही तिथे, आणि प्रयत्न करेल अगर काढू शकलो तर काढेल. आणि वरती आहे ते 3ऱ्या फ्लोअरवर गुरुजी तिथे राहतात. इकडे आहे साईडला मंदिर. इथून जायची जागा आहे. या आहे प्रवेशद्वार. या कुठं गेल्या दोघं तिघं. चपला का घाल रा.
ए यान फोटो काढ बघ रे मेरो या ना. आता इथे चपला काढून ठेवल्यात आम्ही. कोणी न्यावा नाही तर बस आपल्याकडे पैसे बी नाही दुसरे यार. हा मित्राला कडे चप्पल फेक दे. हे बघा प्रवेशद्वार. तिकडे बागेश्वर बालाजीचे मंदिर आहे ना आतमध्ये, इथून जावं लागते. झेंडा, या झेंड्यावर हनुमानचे चित्र आहे, म्हणजे फोटो आहे. आता जास्त गर्दी नसल्यामुळे नाही का जास्त अडचण नाही होत आहे. तर पहिले नाही का जास्त अडचण होत, म्हणजे गर्दी जास्त होती ना तर अडचण जास्त होत होती ना. आता जास्त अडचण नाही होत. आता मस्त एकदम मोकळ्या मनानं. आणि काहीच आता तुम्ही म्हणत असाल का बागेश्वर धामला खूप गर्दी असते, तर जास्त गर्दी नसते. बस आपल्याला नाही का आपलं गुरुवारी इथे यावं लागतं, मग एकदम आरामाने दर्शन वगैरे होतं. मंगळवारी आलात तर मग नाही होणार. रोकडा काही अरे दसरा पे द्या ना 4-5 जणांको लकाळ देऊ. लकाळला चल ना. फोटो काढू. आलोय मी मंदिर पाशी आणि इथे व्हिडिओ काढू देणार का नाही मला एवढं म्हणजे कन्फर्म नाही आहे. कारण की मागच्या वेळेस नाही बळजबरी व्हिडिओ काढलेला होता मी लपून छपून. आता ह्या वेळेस नाही काढू देणार. कोणी बघायला नाही, कोणी बघितलं ना तर व्हिडिओ काढू नाही देणार. तर आता दर्शन करून घ्या, कारण की जास्त पुढं काढू देणार नाही व्हिडिओ. लागलं हातात काय. हा हे बघा इथे मंदिर आहे समोर या इथे. आणि मस्त एकदम भारी वाटतं इथे आल्यावर. हे एक झाड आहे, इथे तुमची आडापिडा सर्व काही निघून जाईल. समोर तो मग उभा आहे, तो व्हिडिओ काढू देणार नाही मला. इथे काय की अगो समाधी वाग तिथे समाधी होती आता. संन्यासी बाबा गुरुजी त्यांची हा ना. ते समोर व्हिडिओ काढू देत नाही, बघितलं तर बंद करून टाकतील. ज्यांनी दर्शन केले नसेल ते करून घ्यावे. मला नाही का आतमध्ये व्हिडिओ काढू दिला नाही. त्या सेवेदारांनी त्यांनी बघून घेतलं होतं. मी व्हिडिओ काढत होतो तर लट मामा दगड वाटतो का याचा मोबाईल हरवला. थांबा तो. हे बघा इथे असं नारळ बांधून देतात. त्यांची अर्जी म्हणजे त्यांना वाटतं अर्जी लागावा किंवा काही असलं. हा आम्ही सर्वांनी इथे अर्जी लावून ठेवलेली आहे. आणि सध्या नाही का गर्दी कमी आहे त्यामुळे दर्शन झाले एकदम आरामात. नाहीतर ना इथे खूप म्हणजे मंगळवारी खूप गर्दी असते इथे. सध्या तर कमी आहे, जास्त नाही आहे. याचा फोन नाही का मामाकडे यांनी ठेवला आहे आणि ही म्हणते का फोन हरवला. बघा काय मोबाईल देर याचा मोबाईल नाही का माझ्या मामाकडे आहे आणि ही म्हणते का मोबाईल सापडांनी कुठे गेला. आणि जास्त गर्दी पण नाही आहे, तर तो मोबाईल बिन राहिला नसता. करून घेतले आणि तिथं नाही व्हिडिओ काढू दिला नाही, कारण की तिथे डायरेक्ट आहे फोन नीचे रखो डायरेक्ट असं म्हणतात, काढू देत नाही. आणि काढलं म्हणजे मी स्टार्ट केलं होतं काढायला व्हिडिओ काढायला, पण नाही का
पण नाही का मी काय केलं, ऑन करायचं विसरलो, नाहीतर मग पुरा व्हिडिओ निघला असता. ऑनच केलं नाही मी. म्हणजे मी आज जसं डोळ्यानं बघितलं ना बागेश्वर बालाजी ना, तसं तुम्ही पण बघू शकला असता. पण नाही का मी व्हिडिओ ऑनही नाही केला आणि डायरेक्टली कॅमेरा तिकडे गेला. आणि मग त्यांनी मला बघितलं का मी व्हिडिओ काढतोय, तर त्यांनी मला लगेच सांगितलं फोन नीचे रखो भैया. डायरेक्ट भैया. बघा जिथून आलो म्हणजे तिथून आतमध्ये गेलो होतो प्रवेशद्वारमधून, तिथंच परत आलो. श्रीराम त्रिशूल आहे दोन्ही गुण, इथे श्रीराम आहे. ठीक आहे. घाबर घेईन मोबाईल 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 आणि तू तर फोन कट कर डायरेक्ट. मी इकडे चपला घ्यायसाठी आलो होतो आणि आम्हाला त्या दुसऱ्या मंदिरमध्ये जायचंय. पण त्या मंदिरामध्ये नाही का मोबाईल सुद्धा अलाउड नाही करत. हे बघा इथून आतमध्ये जायचं आहे आम्हाला, पण तिथे नाही का आतमध्ये मोबाईल नाही आम्हाला सुद्धा जाऊ देणार नाही यार. अरे बाहेरूनच पडावं लागेल आम्हाला पाय वगैरे, म्हणजे दर्शन बिन बाहेरूनच करावं लागेल. जय बजरंगबली. इकडे आहे गधा. सिद्धपीठ श्री बागेश्वर धाम तीर्थ. इथे मी आलो, दर्शन केलं, सर्व काही केलं. इथे एक मोठा झेंडा आहे, हिंदू राष्ट्र बना के रहेंगे, म्हणजे असं एक घोषणा आहे इथे. अयोध्या राम के रेल बनवणं चालू आहे. रेल बीच में त्रिशूल है. हमारे इधर तो त्रिशूल है ना नाव है, अलग अलग लगा. आम्ही एवढे लांबून इथे आलो मी आणि मंदिरामध्ये व्हिडिओ काढू शकलो नाही. एवढ्या लांबून इथे आलो आणि व्हिडिओ काढू शकलो नाही, त्यामुळे सॉरी आपण सर्वांना. आणि बघूया जे काय दाखवता आलं ते दाखवेल म्हणजे व्हिडिओमध्ये. इथे बस एवढंच काही आहे दाखवण्यापुरतं. बघूया पुढे जाऊ.